विधान परिषदेची निवडणूक 9 जागांच्यासाठी आणि 1 अतिरिक्त जागा यासाठी आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता। शिवसेनेच्या तर्फे मला आणि माजी मंत्री बच्चू कडू या दोघांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि गेले सातत्याने अनेक वर्ष आपल्याला कल्पना आहे की इथे 2002 ते 2014 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि 2014 पासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचं सरकार आहे। परंतु या मधल्या काळामध्ये अनेक जनतेचे प्रश्न काही सोडवले गेलेले आहेत, काही प्रलंबित आहेत। या सगळ्याचा वारसा जो शिवसेनेचा आहे तो पुढे नेण्यासाठी मला ही उमेदवारी माननीय शिंदे साहेबांनी दिलेली आहे। मी त्यांची ऋणी आहे आणि त्यांनी नारी शक्ती वंदन विधेयक जरी लोकसभेमध्ये फेटाळलं गेलं असलं तरीसुद्धा महिलांना गुणवत्तेनुसार संधी देण्याची जी भूमिका आहे ती त्यांनी पूर्ण केलेली आहे। त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, धर्मवीर आनंदजी दिघे यांचा वारसा माननीय एकनाथजी शिंदे यांनी पुढे नेलेला आहे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय परिस्थितीतून असणाऱ्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि सर्वच पक्षांच्या भूमिका आज स्पष्ट झालेल्या आहेत। त्यामुळे ही निवडणूक बहुतेक बिनविरोध होईल असं वाटतं, जेणेकरून काम करणं सोपं होऊ शकेल आणि पुढच्या काळामध्ये सगळ्यांना सहकार्य देऊन जे जे प्रलंबित प्रश्न आहे त्याला चालना देण्यासाठी म्हणून माझं काम राहील। समारोपाच्या वेळेला मी भाषणात जे बोलले ते कायमच मी माझ्या अंतःकरणापासून आणि हृदयापासून बोलते। ती माझी व्यथा, खरं तर मी 24 वर्षांचा जो अनुभव आहे तो सांगण्यासारखा तासनतास गेले तरी पूर्ण होणार नाही, पण मी एका वर्षाला 1 मिनिट असं करून 24 मिनिटाचं भाषण केलं होतं, ज्याच्यात मी सत्य काय ते मांडलेलं होतं। आणि ते सत्य मांडल्याच्या बरोबरच आधीसुद्धा अनेक वेळेला माननीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी माझे विचार ऐकलेले आहेत आणि त्याचबरोबर केवळ कोणावर टीका करायची म्हणून नाही, परंतु राजकारणामध्ये वेळ देणारा नेता असेल, कृतिशील नेता असेल, एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत असताना केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये या ठिकाणी NDA आणि महायुती मजबूत होणारं सरकार असेल तर नक्कीच समाजाला न्याय मिळू शकतो। ही माझी जी भूमिका आहे त्या भूमिकेचा विचार पक्षाने केलेला आहे। काही लोक काही संदर्भात जे काय त्यांचं म्हणणं आहे ते सगळं म्हणणं साहेबांनी ऐकून घेतलेलं आहे आणि त्यामुळे माननीय शिंदे साहेबांची मी ऋणी आहे की त्यांनी मला कामाची संधी दिलेली आहे। मी त्यांचे आभार मानते। देणार मला असं वाटतं की ही सगळी माननीय शिंदे साहेब आणि आमची नेते मंडळी यांनी प्रत्येकाशी बोलल्यानंतर काय ती वस्तुस्थिती जाणलेली आहे। त्याचबरोबर कामाची सुद्धा फार मोठी गरज महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे ज्यांना ज्यांना काम करायचं आहे त्या प्रत्येकाला सन्मान, पद आणि चांगल्या प्रकारची संधी देण्याची पक्षाने जबाबदारीसाठी कालच बैठक घेतलेली आहे आणि मी सुद्धा त्या प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यातलं जे काही मला त्यांना कामामध्ये मदत करता येईल ते त्या पुरुष वर्ग असेल, महिला असतील, सामाजिक न्यायाचे प्रश्न असतील, अगदी पत्रकार असतील, त्यांचे पण वेगवेगळे प्रश्न आहेत, त्या सगळ्याला कुठेतरी सरकारकडून चांगलं मदत व्हावी, पाठिंबा व्हावा ही माझी भूमिका असणार आहे। आता ती 2 तारखेला स्क्रुटिनी आहे, त्यामुळे त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल। पण 1 मे उद्या आहे, हा कामगार दिन आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचा सुद्धा दिवस म्हणून आपण महाराष्ट्र दिन म्हणून सुद्धा साजरा करतो। हुतात्म्यांनी यासाठी बलिदान केलेलं आहे। अशा वेळेला विधान परिषदेची निवडणूक ही जर का बिनविरोध होत असेल तर ते महाराष्ट्रासाठी राजकीय परिपक्वतेचं जसं चिन्ह आहे, त्याचबरोबर ज्या लोकांना लढत करायची इच्छा नव्हती त्यांनी सुद्धा या संदर्भात माघारीची भूमिका घेतल्यामुळे हे घडलेलं आहे। तर मला त्याच्यावरती काही भाष्य करायचं नाही आहे, याच्याबद्दलचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल। टीका ते नंतरही करणार आहेत, त्यांची काही सवय बदलणार नाही काय, ते कायम टीका करत असतात। जसं मला असं वाटतं की एखाद्या झाडाचा रंग अमुक एक असतो, आघाडीत बिघाडी म्हणजे मुळामध्ये असं आहे ना की ज्या वेळेला कुठलं असं महायुतीचं वादळ येतं त्या प्रत्येकजण स्वतःचं वस्तू घेऊन निघत असतो, तशी त्यांची निर्वानिरव चाललेली आहे। परंतु माझी त्यांना यासाठी शुभेच्छा आहे की प्रबळ विरोधी पक्ष असला पाहिजे, लोकशाहीतली भूमिका असते आणि त्यानुसार त्यांचं स्वतःचं
त्यांना वाटतंय त्या पद्धतीने ते प्रयत्न करतायत. ठीक है. हिंदी में जानना चाहेंगे, दोबारा आपको विधान परिषद के लिए मौका मिला है, कैसा लग रहा है, क्या कहेंगे? नहीं, एक तो बहुत खुशी है, लेकिन मन में बहुत एक अलग तरीके की चुनौती भी आगे है, क्योंकि अभी तक मैंने 24 साल में जो काम किया वो एक विधायक होने के हस्ती से किया, लेकिन मैं उपसभापति बन के भी 7 साल काम किया है. तो ये सब अनुभव का फ़ायदा लोगों के जो सवाल उलझे हुए नहीं है उनको छुड़ाने के लिए काम ज़रूर होगा. फिर मैं ये कहना चाहूँगी कि मोदी साहब सेंटर में जो काम कर रहे हैं और राज्य में फडणवीस साहब, शिंदे साहब और सुनेत्रा जी पवार जो काम कर रहे हैं उसमें कई महिलाओं के सवालों को अच्छी तरीके से काम करने की हमारी कोशिश चल रही है. अभी सबसे आगे जो विषय है वो महिला आरक्षण का विधेयक है. उसी के साथ कॉमन सिविल कोड का भी एक मुद्दा है, जिसके बारे में मुझे लगता है कि राज्य भर में हम ज़रूर इसके बारे में और काम करेंगे और हमारी शिवसेना के कार्यकर्ता और शिवसेना महिला आघाड़ी इनको और मजबूत करने का काम कर सकते हैं. मैम, आपके नाम की घोषणा शिंदे जी ने आखिरी समय में की, क्या आपको इसके पहले बताया गया था या आपसे कब बात हुई? देखिए, पक्ष श्रेष्ठी जो भी उचित है वो बात करते हैं, वो निर्णय उस समय लेते हैं और उनका निर्णय उचित समय पे उचित तरीके से लेना वो उनका फ़र्ज़ उन्होंने निभाया है. तो इसके बारे में जिस तरीके से हमने फॉर्म भरा, हमारी फॉर्मेलिटी पूरी की, तो इसके लिए तैयारी तो सबकी थी, सिर्फ नाम डालने का विषय था. तो वो शिंदे साहब ने आइन मौके पे बराबर कर दिया है. मैं उनकी बहुत बहुत शुक्रिया व्यक्त करूंगी और उनकी मैं ऋण में रहना पसंद करूंगी. मैम, आखिरी सवाल, क्या ये चुनाव अनोपोज होंगे, क्या लगता है आपको? नहीं, देखिए, इलेक्शन की एक प्रोसेस रहती है, विड्रॉल का डे है, स्क्रूटिनी का डे है. अभी जितनी जगह है उतने ही उम्मीदवार तो आए हैं, लेकिन और एक ज़्यादा भी उम्मीदवार कुछ हो गए तो उसके बारे में जो निर्णय होगा वो निर्णय हमको जल्द से जल्द मालूम हो जाएगा.